अमेरिकेत कोल्हापूरचा गुळ मिळतोय म्हटल्यावर तर आज मी चाललेलो पटेल ब्रदर्सला घरातला बाजार भरण्यासाठी, जिथे सगळ्या प्रकारची इंडियन ग्रोसरी मिळते. आणि इकडे बसमधून फिरताना तिकीट ऑनलाईनच बुक करावं लागते, कारण की बसमध्ये कंडक्टर नसतोय आणि विंडो सीटवरून बाहेर बघत जायची मजाच वेगळी आहे. आणि इकडची माणसं मोस्टली फोर व्हीलरमधूनच फिरतात, त्यामुळे इथल्या बस नेहमी रिकाम्याच दिसतात. आणि हे आहे पटेल ब्रदर्स, ज्याला तुम्ही US मधले डीमार्ट पण म्हणू शकताय. आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे इंडियन प्रोडक्ट भेटणार, जसं की सगळ्या टाईपचे मसाले, भाजीपाला, स्नॅक, भांडी, कडधान्ये, भाज्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे आपल्या कोल्हापूरचे चिरमुरे पण सापडले. आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे इथे आपला कोल्हापूरचा गुळ पण विकण्यासाठी आहे. आणि हे बघून भारी वाटले की कोल्हापूरचा गुळ जग प्रसिद्ध आहे. आणि आपल्या इथं जो नारळ 30 ते 40 रुपयाला येतो, तो इथं 250 रुपयाला विकला जातो. आणि तिथेच एक मला पानपट्टी पण दिसली आणि मी त्या काकांना एक प्रश्न विचारला, काका मावा आहे का? आणि सगळा बाजार करून झाला. भूक लागली होती, मग डायरेक्ट गेलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि ऑर्डर दिली. डोसा खाल्ला, मग आत्मा कुठं शांत झाला. जर का तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्लॉगसाठी पेजला फॉलोही करा. थँक्यू.